चला, सीझनची पहिली मेथी. मग काय, स्वच्छ निवडली, धुतली, त्यानंतर पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवली. खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची, लसण, जिरं बारीक असं वाटून घेतलं, म्हणजेच ठेचा तयार करून घेतला. धुतलेली मेथी बारीक बारीक अशी कापली, एका बाउलमध्ये घातली. सोबत भरपूर कोथिंबीर सुद्धा घातली. वाटलेला ठेचा, गव्हाचं पीठ, खुसखुशीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ, थोडंसं बेसन, हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी कलोंजी, 1 वाटी दुधावरची मलाई घालून चांगलं चोळून घेतलं. थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ चांगलं मळून घेतलं. मग काय, पराठ्यासोबत खाण्यासाठी 2 कच्चे बटाटे सालं काढून बारीक बारीक असे कापले. पॅनमध्ये तेल, जिरं, मोहरी, कापलेला बटाटा घालून चांगला परतून घेतला. 1 वाटी दही इथे चांगलं फेटून घेतलं. आता परतलेल्या बटाट्यामध्ये कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरची, कापलेला लसण, कापलेला कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद घालून फुल आचेवर चांगलं परतवून घेतलं. दह्यामध्ये घातलं. चवीनुसार काळं मीठ, साधं मीठ, साखर आणि सोबत भरपूर अशी कोथिंबीर. तयार झाला तुमचा बटाट्याचा रायता. मग काय, तयार पिठाचा पराठा आपल्या आवडीप्रमाणे असा लाटून घ्यायचा. उलटपालट करून खरपूस होईपर्यंत चांगला शेकून घ्यायचा. मग काय, तयार झाला तुमचा बटाट्याचा रायता आणि पराठा. एन्जॉय.